40मध्ये 25सारखा चेहरा. 40 वयानंतर बऱ्याच महिलांना असं वाटतं की आत्ता चेहऱ्यावर काहीही केलं तरी काही फरक दिसणार नाही आहे. सुरकुत्या आल्याच आहेत, त्वचा सैल झालीच आहे. पण सत्य मात्र काही वेगळं आहे. कारण की बऱ्याच वेळेस चेहरा जो आहे तो वयाने म्हातारा दिसत नाही. तो काही सवयी असतात, त्यामुळे तो म्हातारा दिसू लागतो. तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर ते ऐकताना तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की ही चूक मी करते का? कारण की उपाय ऐकण्याआधी स्वतःची चूक जर माहीत असेल तर ते उपाय सुधारायला तुम्हाला इझी जाईल, लगेच तुम्हाला समजून येईल. 40 नंतर अचानक चेहरा जो आहे तो खूप म्हातारा का दिसायला लागतो? कारण की 40पर्यंत तर ठीक दिसणारा चेहरा अचानक सैल, थकलेला, सुरकुतलेला का वाटतो? कारण की हे अचानक झालेलं नसतं. 20-30 वयात ज्या वेळेस असतो त्यावेळेस काही चुका होतात, त्यामुळे 40 नंतर चेहरा जो आहे तो म्हातारा दिसायला लागतो. झोपण्याची कमतरता, पाणी कमी पिणं, सतत तणाव, स्वतःकडे दुर्लक्ष. तर आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जे मागील 10 वर्षांमध्ये करता त्याचा परिणाम प्रेझेंटमध्ये होतो. 10 वर्षाचा थकवा आज चेहऱ्यावरती घेऊन फिरत आहात 40मध्ये. तो थकवा हळूहळू उतरायचा आहे. कारण की आपण जेव्हा चेहरा 10 दिवसामध्ये कुठलाच उपाय केल्याने बदलत नाही, किमान आपल्याला 30 ते 40 दिवसामध्ये त्याचे परिणाम दिसून येतात की मऊ, शांत झालेला चेहरा. सकाळची पहिली चूक म्हणजेच उठता क्षणी आपण मोबाईल घेणं. डोळे उघडताच फोन, व्हॉट्सॲप, त्यामुळे समस्या. डोळे उघडताच ताण आला की चेहऱ्यांच्या स्नायूंना सिग्नल जातो की आजही स्ट्रेस आहे. हे रोज झालं की चेहरा परमनंटली थकलेला दिसतो. त्यामुळे उठल्यानंतर पहिली 3 मिनटं मोबाईल घ्यायचा नाही. 2 खोल श्वास घ्यायचे, डोळे मिटून बसायचं आणि चेहऱ्यावरती हात फिरवायचा. यामुळे चेहरा सकाळपासून रिलॅक्स आणि फ्रेशनेस राहतो. फ्रेशनेस वाढतो दिवसभरासाठी. तिसरा उपाय म्हणजे थंड पाण्याने थेट चेहरा धुण्याची चूक. थंड पाणी फ्रेश करतं, या समजुतीने आपण थेट चेहऱ्यावर थंड पाणी वापरतो. 40 नंतर रक्तप्रवाह कमी होतो. थंड पाणी अचानक मारलं की सर्क्युलेशन आणखी थांबतं. आधी तळहात घासा. गरम झालेला तळहात जो आहे ते डोळ्यावरती ठेवा, गालावर ठेवा आणि मग साधं पाणीने चेहरा धुवा. सूज कमी होते, डोळ्याखाली फ्रेश वाटतं, चेहरा टवटवीत वाटण्यास मदत होते या उपायाने. चौथा उपाय म्हणजे रोज साबण, रोज रिंकल्स. स्वच्छतेसाठी आपण बऱ्याच वेळेस साबण हवा असतो आपल्याला. हा आपला हट्टच असतो एक प्रकारचा. साबण त्वचेचं नैसर्गिक तेल काढतो. ते तेल रिंकल्सपासून संरक्षण करतं. रोज फक्त पाणी, आठवड्यात 2 वेळा बेसन आणि दूध वापरा. त्वचा कोरडी होत नाही तर लवचिक राहते यामुळे. 5वा उपाय म्हणजे चेहरा घासून पुसणं. बऱ्याच वेळा टॉवेलने जोरात चेहरा घासला जातो. त्वचा 40 नंतर पातळ होते. घासल्याने सूक्ष्म तडे पडतात. टॉवेल फक्त ठेवायचा, सॉफ्ट हाताने फक्त पुसायचा, घासायचा नाही. यामुळे फाईन लाईन्स हळू येतात. 6वा उपाय म्हणजे मान आणि गळा दुर्लक्षित करतो, फक्त चेहऱ्यावरती लक्ष देतं. खरं वय मान आणि गळ्यावरती दिसतं. जे चेहऱ्यावरती लावतात
तेच मानेला किंवा वरच्या दिशेला चेहरा आणि मान यामुळे ॲक्ने मॅच दिसतात. त्यामुळे चेहरा आणि मानेची देखील काळजी घेतली पाहिजे. डोळ्याभोवती जास्त क्रीम असल्यामुळे एक्सपेरिमेंट ही स्किन सगळ्यात जास्त नाजूक असते, तर जास्त क्रीम्स लावले की रिंकल्स दिसतात. रात्री 1 थेंब साजूक तूप हलके टिपके लावा. झोप कमी असेल तर सगळ्यात मोठं नुकसान आहे. काम आहे आणि झोप नंतर. झोपेत कोलेजन रिपेअर होतात, त्यामुळे झोप नाही तर कोलेजन रिपेअर देखील होत नाही. त्यामुळे रात्री 10:30पर्यंत तरी झोपण्याचा प्रयत्न करा. जास्त उशिरापर्यंत जागू नका. सकाळचा चेहरा हा फ्रेश तर डोळे तेजस्वी दिसतात. पाणी कमी पिणं. तहान लागत नाही. 40 नंतर तहान देखील कमी होते, पण गरज असते ते जास्त पाणी पिण्याची. त्यामुळे प्रत्येक 1-1.5 तासाला 2-3 घोट तरी पाणी पिणं महत्त्वाचं आहे. यामुळे रिंकल्स आतून भरायला मदत होते. 10वा उपाय पोट साफ नाही. कॉन्स्टिपेशन नॉर्मल मानलं जातं. पोटातील टॉक्सिन्स चेहऱ्यावरती येतात. त्यामुळे ताक, पाणी, दही, भाजी हे जर तुम्ही खाल्लं तर चेहरा स्वच्छ राहतो, क्लीन दिसतो आणि ग्लो वाढतो. 11वा उपाय म्हणजे सतत तणाव आणि तक्रार. रोज तेच बोलणं, हे झालं नाही ते झालं नाही. तक्रार म्हणजे कपाळावरती कायमची आठवण. रोज एक गोष्ट करा ज्याबद्दल कृतज्ञता असेल. त्यामुळे चेहऱ्यावरती स्माईल येते आणि सॉफ्टनेस चेहऱ्याचा वाढतो. 12वा उपाय स्वतःसाठी वेळ नाही. सगळ्यांसाठी ज्यावेळेस आपण करतो तेव्हा स्वतःसाठी वेळ नाही. ही सवय चेहरा सगळ्यात आधी खराब करते. त्यामुळे ज्यावेळेस आपण सगळं करत असतो त्यावेळेस स्वतःसाठी रोज फक्त 10 मिनटं काढणं खूप महत्त्वाचं आहे. चेहऱ्यावरती प्रेम दिसू लागतं स्वतःवर प्रेम केलं की. 13वा उपाय म्हणजे चेहऱ्यावर अचानक काळेपणा येण्याचं खरं कारण. चेहरा काळवंटोय, काहीच केलं तरी उजळत नाही. याचं कारण फक्त वय नसून लिव्हर स्लो होणं, पाणी कमी, झोपेचा अभाव असतो. रोज सकाळी उपाशी पोटी 1 ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबू, चिमूटभर हळद, आठवड्यातून 2 वेळा भिजवलेले मनुके 7-8 तुम्ही घेऊ शकता. यामुळे तुमच्या शरीरातील आतून टॉक्सिन्स जे असतात ते बाहेर पडतात आणि चेहऱ्याची नैसर्गिक चमक परत येते. 14वा उपाय गाल आत जाणे. वय कमी नसतानाही गाल आत गेलेले दिसतात, कारण की कोलेजन कमी, चुकीचा आहार. यासाठी दररोज 1 चमचा तीळ किंवा तिळाची चटणी आठवड्यातून 3 वेळा घेतली की गालावरती हलक्या हाताने बदाम तेलाने मालिश करा. फुगायचा व्यायाम किंवा दिवसातून 5 मिनिटे व्यायाम करा. यामुळे गालांना नैसर्गिक भर येते आणि गाल देखील चांगले भरून येतात. 15वा उपाय म्हणजे मान आणि चेहऱ्याचा रंग वेगळा दिसणं. चेहरा गोरा पण मान काळी ही 40मध्ये महिलांची कॉमन प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आठवड्यातून 2 वेळा बेसन, दही आणि चिमूटभर हळद मान, कानामागे आणि जबड्याखाली देखील तुम्ही गालाला लावू हवा. अंघोळीच्या वेळी मानेला साबण जोरात घासू नका. 2-3 आठवड्यात तुम्हाला हे केलं तर फरक जाणवेल. 16वा उपाय म्हणजे सतत थकलेला चेहरा दिसणं. झोप झाली तरी चेहरा दमलेला दिसतो, कारण की व्हिटॅमिन B12 कमी असतं. आठवड्यातून 3 वेळा ताक किंवा दही आहारात डाळी, हिरव्या भाज्या वाढवा. रात्री झोपण्याआधी गुलाब जलने चेहरा पुसा. यामुळे चेहरा फ्रेश दिसायला लागतो. थकवा कमी दिसतो चेहऱ्यावरील. 17वा उपाय म्हणजे 40 नंतर स्किन सैल होणं. त्वचा लटकायला लागते, विशेषतः जेव्हा जबडा आणि गाल
यासाठी रोज रात्री 5 मिनटं वरच्या दिशेने चेहऱ्याची मसाज करा. आठवड्यातून 1 वेळा. अंड्याचा पांढरा भाग आणि मध याचा तुम्ही फेस पॅक करून लावू शकता. यामुळे नॅचरल टाईटनिंग स्किन दिसते. 18वा उपाय, अचानक पिंपल्स येणं. 40 नंतरही पिंपल्स येतात. हे हार्मोन्स असतात. तेलकट, फार तिखट पदार्थ कमी करा. यासाठी आठवड्यातून 2 वेळा कडुलिंब पाणी चेहऱ्याला लावा. पिंपल्स फोडू नका, कारण की डाग पडतात. 19वा उपाय, डोळ्याभोवती सुरकुत्या. डोळ्यांची त्वचा सगळ्यात आधी म्हातारी दिसते. त्यामुळे झोपण्याआधी 1 थेंब शुद्ध एरंड तेल हलक्या हाताने लावा. मोबाईल पाहताना डोळ्यांना ब्रेक द्या. कंटिन्युअस जेव्हा आपण मोबाईल बघतो तर डोळ्याखाली काळे वर्तुळे दिसायला लागतात, सुरकुत्या येतात. 20वा उपाय म्हणजे मेकअप असूनही चेहरा निस्तेज दिसणं. याचं खरं कारण म्हणजे स्किन आतून हायड्रेट नसते. त्यामुळे मेकअपच्या आधी गुलाब जल, ग्लिसरीन दिवसातून किमान 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. यासाठी मेकअप आपोआप सुंदर मग दिसेल. 21वा उपाय म्हणजे केस पांढरे, चेहरा थकलेला. 40 नंतर आपण बघतो की बऱ्याच जणांचे केस पांढरे पडतात. तर हे दोन्हीही एकच कारणामुळे की अँटीऑक्सिडंटची कमी. रोज 1 फळ, संत्री किंवा सफरचंद, पेरू तुम्ही खाऊ शकता. आठवड्यातून 2 वेळा. आवळा आणि त्वचा आणि केस दोन्हीही सुधारते यामुळे. दररोज 1 फळ. 22वा उपाय म्हणजे चेहऱ्यावर बारीक रेषा, ड्राय लाईन्स, कमी तेल वापरणे. रात्री 1 चमचा तूप चेहऱ्यावरती पातळ थर लावा. सकाळी कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही ओल्ड आयुर्वेदिक सिक्रेट आहे तरुण दिसण्याचं. 23वा उपाय म्हणजे तणाव चेहऱ्यावर दिसतो, ताणतणाव. 40मध्ये मानसिक थकवा थेट चेहऱ्यावरती उमटतो. रोज 10 मिनटं शांत बसणे, आवडतं काम करणं, झोपण्याआधी मोबाईल बंद, मन शांत, यामुळे चेहरा तरुण राहतो. 24वा उपाय, नैसर्गिक गुलाब पाणी नाहीसं होणं. ब्लड सर्क्युलेशन कमी. रोज सकाळी चेहऱ्यावरती हलकं टॅपिंग करा गुलाब पाण्याने. आठवड्यातून 2 वेळा. बीटरूट खा, गुलाबी चमक येईल त्यामुळे. 25वा उपाय, ओठ काळे पडणे, डिहायड्रेशन. लिपस्टिक जास्त वापरली जाते आजकाल, त्यामुळे रात्री तूप किंवा मध लावा. दिवसातून 2 वेळा ओठ ओलसर ठेवा. 26वा उपाय, स्किन केअरमध्ये सातत्य नसणं. आज उपाय केला, उद्या विसरलं. 3 बेसिक गोष्टी ज्या आहेत ते लक्षात ठेवा, त्या रोज करा. पाणी जास्त प्या, तेलाची मसाज करा आणि झोप. या कन्सिस्टन्सीमुळे तुमची चेहरा जो आहे तो परमनंटली चांगला दिसायला लागतो. तात्पुरता उपाय करण्यापेक्षा कंटिन्युअस तो केला तर रिझल्ट लवकर दिसतो. मला तरुण दिसायचं आहे हा ताण स्वतःला स्वीकारा, आनंदी राहा. आनंद हा सगळ्यात मोठा ब्युटी टॉनिक आहे. 28वा उपाय म्हणजे घरगुती उपायावरती विश्वास नसणे. महाग क्रीमवरती आपला जास्त विश्वास. सातत्याने घरगुती उपाय करा. 21 दिवस नियमाने केलात तर तुम्हाला त्याचा परिणाम जो आहे तो दिसेलच. 29वा म्हणजे स्वतःसाठी वेळ न काढणे. घर, कुटुंब सगळं, पण स्वतःसाठी आपण वेळ काढतच नाही. दिवसातून फक्त 15 मिनटं स्वतःसाठी वेळ काढा. आरशात स्वतःला पहा, हसून बघा. तेच फेस योगा आहे. तरुणपणाचं गुपित म्हणजे तरुण दिसण्यासाठी फक्त उपाय नाही आहेत, तर शिस्त, शांत मन, प्रेमळ स्वतःशी वागणूक हवी. 40 नंतर घर, मुलं, संसार यामध्ये गुंतलेलं असतं, तर स्वतःसाठी वेळ देणं गरजेचं आहे. 40 नंतर सुंदर दिसणं म्हणजे 25 सारखं दिसणं नाही, तर आरशात पाहून मी थकलेली नाही हे स्वतःला वाटणं आहे. तुमचा चेहरा तुमच्या त्यामागचा पुरावा आहे.
कारण की तो लपू नका, तो जपा. तर मैत्रिणींनो, आज आपण पाहिले की 40 नंतरही जर 25 सारखा चेहरा हवा आहे तर त्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. कारण की 40 नंतर चेहरा बदलतो, कारण आपण स्वतःला वेळ देणं बंद करतो. आपली झोप, आपलं शरीर, आपलं पाणी, आपला आनंद सगळं आपण शेवटी ठेवतो. घर, मुलं, जबाबदाऱ्या सगळं करताना स्वतःकडे पाहणं आपण विसरूनच जातो. पण जेव्हा तुम्ही स्वतःसाठी दिवसातून फक्त 10-15 मिनटं काढता, तेव्हाच चेहऱ्यावरती शांतता दिसायला लागते आणि तीच शांतता खरी सुंदरता असते. घरगुती उपाय जे आहेत ते हळू काम करतात, पण ते आतून बदल घडवतात. आज लावलं आणि उद्या चमत्कार झाला असं काही होत नाही. पण सातत्य जर ठेवलं, स्वतःवरती प्रेम केलं, तर 40 नंतरही लोक विचारतात की तुमचं वय खरंच एवढं आहे का? वय थांबत नाही, पण आपण स्वतःकडे कसं पाहतोय हे नक्की बदलू शकतो. स्वतःशी प्रेमाने वागा, स्वतःची काळजी घ्या, कारण की आनंदी मन असलेली स्त्री कधीच म्हातारी दिसत नाही. आणि जर ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील अशी माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया अशाच काही उपयुक्त माहितीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.